नमस्ते, मी किरण मस्तानी बार्शीकर. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, कसे आहात सर्वजण? तर मित्रांनो, तुम्ही जर पटकन असं खूप भूक लागलेली आहे तुम्हाला आणि तुमची इच्छा आहे की बिर्याणी बनवायची, तर आज मी तुमच्यासाठी स्पेशल खास घेऊन आलेली आहे कुकरमधली बिर्याणी. तर त्यासाठी मित्रांनो, मी 1 किलो चिकन आणलं होतं. तुम्ही पाहू शकता, चिकन स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये 1 वाटी दही, थोडासा कच्चा मसाला, अद्रक लसूण पेस्ट, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून चिकन 10 मिनटं 5 मिनटं भिजवायचे मित्रांनो. 5 ते 10 मिनटं स्वच्छ. त्यासाठी आपल्याला घेतलेले आहे 2 छोटे छोटे कांदे, टमॅटो आणि 1 चे 2 केलेली मिरची. आणि मी घेतलेले आहे आमच्या तिघाच्या प्रमाणे 2.5 गिलास तांदूळ मित्रांनो. तर झटपटीत आणि एकदम खास मिश्रण. त्यासाठी आपण आणलेलं आहे चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला मित्रांनो. आज मस्त माझ्या हातची तुम्ही बिर्याणी खायला, कोणाकोणाला बिर्याणी आवडते नक्की सांगायचे मित्रांनो. आणि अशीच बिर्याणी तुम्हीही, आता खूप मुलं पुण्या मुंबईमध्ये काम करतात रूममध्ये, कधी कधी त्यांच्या जेवणाचा प्रॉब्लेम असतो. जर कोणी आले तुमचे फ्रेंड सर्कल्स, तर तुम्ही मित्रांनो अशी कुकरमध्ये झटपट बिर्याणी बनवू शकता. तर आपण तेल तापल्यामुळे आता त्याच्यामध्ये स्टार्टिंगला कांदा टाकलेला आहे मित्रांनो. हा कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकता शेजारीच मी अंडे उकडायला टाकलेले आहेत. वरती बिर्याणीच्या वरती आपण 1 अंडं ठेवणार आहे. आणि नक्की माझ्या पेजला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईबर करा मित्रांनो. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे नक्की कॉमेंट्स करून सांगा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कांदा खूप छान प्रकारे लाल झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण मिक्स करणार आहेत कच्चा मसाला, जो आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला आहे. त्याच्याने जास्त चव येते. तो मसाला थोडासा तेलामध्ये चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे मित्रांनो. तर आपल्या बिर्याणीचा खूप छान आणि प्रकारे वास येईल. ह्याच्यामध्ये ॲड करायचं आता आपल्याला टोमॅटो, हिरवी मिरची, तेजपत्ता, नंतर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची थोडंसं फ्राय झाल्यानंतर आपण टाकणार आहोत चिकन बिर्याणी मसाला आणि चिकन मसाला. त्यानंतर आपण टाकणार आहोत हे भिजवलेलं चिकन. हे मिश्रण पूर्ण मिक्स झालं पाहिजे मित्रांनो. चांगलं फ्राय झालं पाहिजे चिकन ह्याच्यामध्ये सगळ्या मसाल्यांमध्ये. तरच तुमच्या बिर्याणीला एकदम चव देणार आहे. आणि तुमची मित्र कंपनी तुमच्या बिर्याणीचं खूप म्हणजे खूप नाव घेणार आहे. तर एकदा मस्तानीच्या सारखी बिर्याणी ट्राय करून बघा, मस्तानी बिर्याणी. तर मित्रांनो, तुम्हाला ह्याच्यामध्ये तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये आता 1 तांब्या पाणी ओतलेलं आहे. जर तुम्हाला मोकळी फटफटीत बिर्याणी पाहिजे असेल तर थोडं पाण्याचा वापर कमी करायचा. आणि तांदूळ भिजू घालायचं, म्हणजे जास्त बिर्याणी चिकट होणार नाही. तर आपण आता ह्याच्यामध्ये टाकतोय तांदूळ आणि टोपण लावून घेतोय. तर मित्रांनो, तुम्ही अर्धा किलो जर तांदूळ घेतलं तर तुम्ही त्याच्यामध्ये 3 जण कशीही मस्त बिर्याणी तुम्ही खाऊ शकता. तर आता आपण कुकरचं टोपण लावून घेतोय आणि आपली फक्त 5 मिनिटांमध्ये मस्त बिर्याणी तयार होणार आहे. तुमच्याकडे कोथिंबीर पुदिना असेल तर तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी टाकला नाही.
तर मित्रांनो आपली छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त गरम गरम वाफ येत आहे. एकदा सगळे मिक्स करून घ्यायचे छान प्रकारे. वाव. आणि तुम्हीही तुमच्या घरी एक दिवशी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की बिर्याणी कशी झाली. थँक्यू. तर तुम्ही पाहू शकता आपली ही छान अशी चिकन बिर्याणी कुकरची मस्त तयार झालेली आहे मित्रांनो. मस्त वास येतोय बिर्याणीचा. त्याच्यासोबत उकडलेले एक अंड.